चला मित्रांनो नमस्कार। या ठिकाणी छत्रपती सिरीज मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो आपण या छत्रपती सिरीजच्या माध्यमातून एसएससी जीडी ला आलेले टोटल प्रश्न या ठिकाणी मित्रांनो मॅथ आणि रिजनिंगचे प्रश्न, गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न या ठिकाणी आपण सॉल्व्ह करत आहे। ओके, चला मित्रांनो आज आपण बघूयात या ठिकाणी आज आपल्या समोर असेल मित्रांनो या ठिकाणी आज मित्रांनो 17/1/2023 17/1/2023 शिफ्ट नंबर 3 मध्ये आलेले टोटल रिजनिंगचे प्रश्न आज आपण सॉल्व्ह करूयात। ओके, चला मग मित्रांनो सुरुवात करूयात। या ठिकाणी कट टू कट सर्व प्रश्नांना आपण बघूयात, जे की एकाच पेपर मध्ये मॅथचे 20 प्रश्न असतात, रिजनिंगचे 20, जीके जीएसचे 20 आणि हिंदीचे किती 20 असतात। ओके, चला मग या ठिकाणी आपल्या समोर प्रश्न नंबर 1 असेल। मित्रांनो हा जो आपल्या समोर प्रश्न नंबर 1 आहे हा नॉन व्हर्बल अंतर्गत येतो। म्हणजे या ठिकाणी बघा डायग्राम वगैरे कशा पद्धतीने उस विकल्प का चयन कीजिए जो प्रस्तुत आकृती में अंतर्निहित है। म्हणजे मित्रांनो या डायग्राम मध्ये कोणते या ठिकाणी विकल्पापैकी कोणते विकल्प आहे की या डायग्राम मध्ये आपल्याला भेटेल। मग या ठिकाणी आपण बघूयात, शोधूयात या ठिकाणी हे भेटते का मित्रांनो। हे त्रिकोण बघूयात, या ठिकाणी आहे त्रिकोण या ठिकाणी। ओके, पण हे अर्धवर्तुळ या ठिकाणी नाही भेटत आपल्याला। ओके, कदाचित हे पण हे नाही येणार मित्रांनो, इथं हाफ सर्कल वृत्त या ठिकाणी नाही, म्हणजे विकल्प 1 कट होतो। त्यानंतर या ठिकाणी बी बघूयात आपण, बी विकल्प कुठे भेटतोय का आपल्याला। नाही। त्यानंतर हे तर मित्रांनो आयताकृती या ठिकाणी बघूयात आपण। बघा, ओके, नाही हे पण नाही। तर मित्रांनो एकच विकल्प शिल्लक आहे, डी या ठिकाणी उत्तर असेल। ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो प्रश्न नंबर 2 या ठिकाणी। बघा 2 नंबर या प्रश्नामध्ये काय म्हटलं काय आहे बघूयात। GF ओके म्हणजे -1 या ठिकाणी, म्हणजे इथं ई यायला पाहिजे। ओके, इथं डी, ओके ठीक आहे। मग मित्रांनो इथं एफ आहे, विकल्प डी कट होतोय। त्यानंतर PQR इथं आर यायला पाहिजे, हे कट होतो। त्यानंतर क्यू आहे, QRS पाहिजे या ठिकाणी, तर आहे मित्रांनो या ठिकाणी 3 नंबर विकल्प QR आणि S 3 नंबर बरोबर असेल। त्यानंतर बघा मित्रांनो पुढे बघूयात मित्रांनो आपण पुन्हा नॉन व्हर्बल टाइपचे हे प्रश्न आहे। बघा या ठिकाणी आपण या नॉन व्हर्बल अंतर्गत या डायग्राम आकृत्या वगैरे येतात ना, प्रथमतः या ठिकाणी एखादा चिन्ह असेल त्याला आपण फोकस करूयात। मग या ठिकाणी चिन्ह आपण या ठिकाणी गुणाकार आणि बेरीजचे चिन्ह आहे। बघा इथं बेरीज डाव्या बाजूला, तर उजव्या बाजूला गुणाकार, त्यानंतर इथं बेरीज, इथं गुणाकार। तर मित्रांनो आता पुन्हा बेरीज यायला पाहिजे, ती बेरीज कुठे यायला पाहिजे, तर आता इथं झाली कंप्लीट, आता इथं यायला पाहिजे बेरीज। मग कुठे आहे मित्रांनो, हे 2 विकल्प मध्ये आहेत। बघा मित्रांनो हे एरो किती 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 1 2, तर इथं 1 यायला पाहिजे। मग 1 कुठे आहे मित्रांनो, या ठिकाणी बी मध्ये आहे, विकल्प बी। ओके, आणि ही एरो उजव्या बाजूला जात आहे, या ठिकाणी आहे पण ही डावी बाजूला जात आहे, म्हणजे विकल्प बी या ठिकाणी बरोबर असेल। त्यानंतर बघा मित्रांनो काय आहे या ठिकाणी उल्लेखित ते समजून घेऊयात, रीड करूयात प्रथमतः। यदि P का अर्थ जोड म्हणजे काय मित्रांनो, जिथं P असेल तिथं बेरीज, Q का अर्थ घटाना म्हणजे काय, जिथं Q असेल तिथं मायनस करूयात, R का अर्थ गुणा, जिथं R असेल तिथं गुणाकार, और S का अर्थ भाग म्हणजे इथं भागाकार झालं मित्रांनो। आता बघूयात आपण 76 प्लस किती 42 भागिला 6 मायनस 22। ओके, पी चा अर्थ काय म्हटलेलं त्यांनी, पी का अर्थ या ठिकाणी बेरीज आहे। मग 22 बेरीज या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये 8 गुणिला 15 म्हणजे किती मित्रांनो, हे 15 गुणिला 8 120 होतात। त्यानंतर आपण या ठिकाणी 6 ने 42 ला भाग दिल्यानंतर 7 मायनस 22 प्लस 120, त्यानंतर या ठिकाणी प्लस किती मित्रांनो 76 असेल। मग बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करूयात। या ठिकाणी बेरीज करून टाकूयात प्रथम, किती मित्रांनो या ठिकाणी बेरीज 83 येणार, मायनस 22 प्लस किती मित्रांनो या ठिकाणी 120, मायनस 22 केल्यानंतर इथं 1, तर इथं किती मित्रांनो 6, 61 प्लस 120
म्हणजे इथं 1, 8 आणि 1 181 या ठिकाणी विकल्प ए बरोबर असेल. ओके, प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी कळत असेल अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. हा बघा, आणखी कोडिंग डिकोडिंग या टॉपिकवर आधारित हा बघा मित्रांनो, रिजनिंगचे प्रश्न अतिशय सोपेच असतात आणि या ठिकाणी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पैकीचे पैकी या ठिकाणी प्रश्न बरोबर येतात. बहुतांश विद्यार्थी आहे जे प्रॅक्टिस या ठिकाणी करतात, तर भरपूर विद्यार्थी सांगतात की सर 20 पैकी 20, 20 पैकी 19, 20 पैकी 18 वगैरे वगैरे. बघा मित्रांनो, 0 साठी काय 64, 5 साठी काय मित्रांनो 42, तर 11 साठी काय असेल. तर मित्रांनो बहुतांश वेळेस या ठिकाणी हे अल्फाबेटचे नंबर यांची बेरीज केलेली असते. मग बघूयात मित्रांनो, हे 26 असेल, हे 5 असेल, हे 18 असेल आणि हे किती मित्रांनो 15 असेल. बघूयात बेरीज येते का, येत असेल. ठीक आहे, किती म्हणजे मित्रांनो 26 आणि 1 किती 5 31 आणि 18 आणि 15 किती मित्रांनो 33, यांची बेरीज करून टाकूयात मित्रांनो 64. ओके, म्हणजे बरोबर आहे या ठिकाणी समोरून ए पासून ए 1 बी 2 सी 3 डी वगैरे समोर म्हणजे सुलट पद्धतीने अल्फाबेटचे नंबर घेऊन त्यांची बेरीज केलेली. मग 11 ची पण या ठिकाणी बेरीज करून टाकूयात. ओके, इथं लिहिण्याची काही गरज नाही, इथं बेरीज करूयात. 5 10 आणि हे किती मित्रांनो 15 होतील. 15 आणि हे 12 किती 27, त्यानंतर हे 22 आणि हे किती मित्रांनो 14, हे किती 9 9 हे 4 किती 13 13 से 3 4 1 13 3 एका ठिकाणी आहे एकक स्थानी, म्हणजे विकल्प ए बरोबर यायला पाहिजे. ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो दर्पण प्रतिबिंब. दर्पण प्रतिबिंब या नॉन व्हर्बल टाइपचे जे प्रश्न आहे यावर मित्रांनो तब्बल आपल्याला प्रत्येक शिफ्ट मध्ये एक या ठिकाणी प्रश्न भेटतोय. मग काय मित्रांनो, यस या ठिकाणी उलट होईल. उलट म्हणजे या ठिकाणी बघा यस जे आहे तेच या ठिकाणी आहे, म्हणजे विकल्प बी कट होतोय. त्यानंतर यू या ठिकाणी अशा पद्धतीने येणार, अशा पद्धतीने. मग कुठे इथं मित्रांनो हो सर्व ठिकाणी आहे, तिन्ही ठिकाणी. वाय वाय मित्रांनो जो आहे तोच असेल या ठिकाणी दर्पण मध्ये. ओके, मग या ठिकाणी वाय इथं उलट नको पाहिजे, विकल्प या ठिकाणी बी आणि सी कट होतात. त्यानंतर जी जी या ठिकाणी अशा पद्धतीने येणार, उलट होईल. ओके, म्हणजे इथं आहे त्या पद्धतीने, म्हणजे डी बरोबर असेल. त्यानंतर पुढे बघूयात मित्रांनो, बघा या टाईपवर सुद्धा या टॉपिकवर सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक शिफ्ट मध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न हमखास येतोय. बघा मित्रांनो एस टी टी सर्व ठिकाणी आहे. त्यानंतर या ठिकाणी ए, या ठिकाणी आय, या ठिकाणी आर, या ठिकाणी सुद्धा आर असेल या ठिकाणी, म्हणजे ए पहिल्यांदा ए येतो, ए नंतर आय येतो, म्हणजे 3 आणि 4 कुठे मित्रांनो 3 आणि 4 डी मध्ये विकल्प डी. त्यानंतर बघा पुढे बघा या ठिकाणी कशा पद्धतीने सहसंबंध या ठिकाणी लावलेला आहे आपण बघूयात. बघा मित्रांनो 40 10 किती 50, 50 गुणिला 3 जर आपण करूयात तर या ठिकाणी 150 भेटतात. मग या ठिकाणी 65 आणि हे 35 यांची बेरीज केल्यानंतर 0 1 किती मित्रांनो 100 गुणिला 3 300 या ठिकाणी 150 आहे, म्हणजे मित्रांनो काहीतरी लॉजिक दुसरं काहीतरी असेल. मग या ठिकाणी 40 मायनस 10 केल्यानंतर आपल्याला 30 भेटतात. 30 गुणिला 5 150 या ठिकाणी भेटतात. पुन्हा बघूयात हे लॉजिक आहे का या ठिकाणी आपण चेक करूयात. 65 मायनस 35 म्हणजेच किती मित्रांनो 30, 30 गुणिला या ठिकाणी किती 5 म्हणजेच 150 बरोबर आहे हे लॉजिक. मग या ठिकाणी 70 मायनस 30 40, 40 गुणिला 5 किती मित्रांनो 200 होतात, तर हे नाही. त्यानंतर 75 म्हणजे हे किती 35, 35 गुणिला 5 जर आपण करूयात तर हे 175 होतात, हे नाही. 55 मायनस 10 म्हणजे 45 गुणिला 5 5 25 2 22 225 या ठिकाणी सी असेल. ओके, विकल्प नंबर 3. त्यानंतर बघा मित्रांनो पुढे बघूयात आपण या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट हमखास या ठिकाणी 2 प्रश्न या ठिकाणी येतात, म्हणजे तब्बल 4 मार्कांसाठी. फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो, 4 मार्कांसाठी या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न आपल्याला येतात. ओके,
म्हणजेच काय, सिटिंग अरेंजमेंट या टॉपिकवर कोणत्याही पद्धतीने तुम्ही पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा आणि या इथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळायला पाहिजे, मिळतात, भेटतात, काही या ठिकाणी नवल नाही या गोष्टी बाबतीत. बघा काय उल्लेख आहे, 6 मित्र आहे मित्रांनो, 6 मित्र आहे, 6 या ठिकाणी सीट मी तयार करतोय. मग 6 मित्र कशा पद्धतीने बसतात बघा या ठिकाणी, मेज के केंद्र की ओर मुख करके अमन बिप्लब के बाई और तिसरे स्थान पर. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काय बिप्लन काय आहे तो बिप्लब काय विचित्र नाव आहे, असे नाव ठेवतात. त्यानंतर अमन बाई और तिसरे म्हणजे अमन या ठिकाणी असेल बाईवर तिसरे स्थान पर बैठ. चिरंतन अमन के ठीक बगल में है, चिरंतन अमन के ठीक बगल में, चिरंतन इथं असेल किंवा इथं असेल दोघांपैकी. ओके, चिरंतन अमन के ठीक बगल में है. एलिजाबेथ दिव्या के दाई और दूसरे स्थान पर बैठी. एलिजाबेथ दिव्या के दाईवर म्हणजे दिव्या या ठिकाणी असेल 100% दाईवर एलिझाबेथ तरी पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत दिव्या दूसरे स्थान पर बैठे. चिरंतन दिव्या के ठीक बगल में नाही है. नाही हे म्हणजेच काय मित्रांनो, हा भाऊ इथं नाही, हा इथं नाही, तर या ठिकाणी कन्फर्म आहे, त्याची जागा कन्फर्म झाली या ठिकाणी. अमन के बाई ओर से देखने पर अमन और बिप्लब के बीच कौन बैठा है. मित्रांनो बाईवर म्हणजे अमन या ठिकाणी, याची डावी बाजू म्हणजे ही, अशा पद्धतीने बघूयात. मग चिरंतन आणि एलिझाबेथ या ठिकाणी असेल विकल्प नंबर 1. ओके, ही इथं जो या ठिकाणी एखादा शिल्लक असेल ना त्याला बसून द्या या ठिकाणी. कोण मग या ठिकाणी, इथं दिव्या, चिरंतन, अमन, कोणालाही बसून द्या या ठिकाणी. फिरोज आहे तो कोपऱ्यात त्या ठिकाणी, इथं फिरोज. ओके, चला पुढे बघा मित्रांनो, या ठिकाणी एनोलॉजी या टाईपवर आधारित हा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी BW म्हणजे बी किती मित्रांनो 2, W किती 23, F किती मित्रांनो 6, S किती मित्रांनो 19. म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो, B चं विपरीत काय मित्रांनो, Y येतो 25, 25 - 2 W. त्यानंतर या ठिकाणी F चं विपरीत कोण येतो, F चं विपरीत मित्रांनो U येतो या ठिकाणी 21, 21 - 2 किती मित्रांनो 19. म्हणजे K 11, 27 मधून 11 आपण मायनस करतो या ठिकाणी, तर आपल्याला काय भेटतंय मित्रांनो या ठिकाणी, तर आपल्याला या ठिकाणी भेटेल Q. ओके, Q नाही मित्रांनो 27, 11, तर 16 नंबर वर P भेटेल. मग P मधून -2 जर आपण करूया तर या ठिकाणी आपल्याला N भेटणार आहे, म्हणजे N एका ठिकाणी आहे, विषय क्लोज होतोय. ओके, चला त्यानंतर बघूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुन्हा सिटिंग अरेंजमेंटवर आधारित हा प्रश्न आहे. बघा काय आहे मित्रांनो, समजून घेऊयात. आता 8 व्यक्ती आहे या ठिकाणी. किती व्यक्ती आहे, 8 व्यक्ती आहे. 8 सीट या ठिकाणी तयार करून घेऊयात आपण. मग बघा काय म्हणतात या ठिकाणी, केंद्र की ओर मुख करके बैठे हैं किंतु इसी क्रम में होना अनिवार्य नहीं है. ठीक आहे, माहिती आपल्याला त्याच क्रमाने कशाला देतील ते काहीतरी चेंज करतील ना, की हे देतील अशा पण नाही. जी डी के बाई और तीसरे स्थान पर है. जी डी के बाई और तीसरे स्थान पर 1 2 3. जी डी के बाई और तीसरे स्थान पर या ठिकाणी जी ला बसून टाकूया. ई जी के बाई और तीसरे स्थान पर, ई जी के बाई और 1 2 3 या ठिकाणी ई असेल, बाई और तीसरे स्थान पर बैठा है. एच डी के दाई और ठीक बगल में है. एच डी के दाई और ठीक बगल में बैठा है. बी ई के दाई और दूसरे स्थान पर है. बी ई के दाई और दूसरे स्थान पर है. इधर बी दूसरे स्थान पर बैठा. एफ ई के ठीक बगल में है. एफ ई के ठीक बगल में है. एफ सी के बाई और तीसरे स्थान पर है. एफ सी के बाई और तीसरे स्थान पर है. बरोबर स्थान पर है. डी के बाई और ठीक बगल में कौन है, इथं तर कोणीच नाही, रिकामी जागा आहे. मग या ठिकाणी बघा की कोणता एखादा व्यक्ती राहिलेला या ठिकाणी, तर ए बाकी आहे. ए ला बसून टाका या ठिकाणी, म्हणजे उत्तर काय या ठिकाणी ए, म्हणजे विकल्प 3 नंबर. त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो काय आहे, ऍडवाइज ADVICE साठी काय आहे बघा मित्रांनो, VDAE
CI म्हणजेच काय मित्रांनो अशा पद्धतीने चेंज करण्यात आलेले. ओके ओके झालं मित्रांनो. मग काय या ठिकाणी बी टी असेल, इथं बी असेल ई, टीईबी विकल्प नंबर 3. त्यानंतर बघा तर्क आणि अनुमान या टॉपिकवर आधारित हा प्रश्न आहे. बघा कथन, पहिल्यांदा कथन बघूयात. कथनच्या आधारावर निष्कर्ष. सभी बोतल कप है, सभी बोतल कप है, सभी बोतल कप है. इथपर्यंत क्लिअर असाल. सभी कप प्लेट है, सभी कप अरे एक मिनिट, सभी कप प्लेट है. त्यानंतर कुछ प्लेट मेज है, कुछ प्लेट मेज है. बघा कुछ कप बोतल है, कुछ कप बोतल है आहे बरोबर. कुछ प्लेट कप है, कुछ प्लेट कप है हे पण बरोबर आहे. कुछ मेज प्लेट है, कुछ मेज प्लेट है हे पण बरोबर आहे. म्हणजे सभी निष्कर्ष अनुसरण करते हे विकल्प ए. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढे नातेसंबंध. या ठिकाणी रेग्युलर एक प्रश्न आपल्याला भेटतोय नातेसंबंधावर. बघा काय आहे नातेसंबंधामध्ये समजून घेऊयात आपण प्रथमतः. या ठिकाणी जी प्लस बघा मायनस पी मायनस जे, मायनस साठी काय मित्रांनो जी एच की पुत्री. ओके म्हणजेच काय मित्रांनो जी एच की पुत्री मायनस साठी, तर या ठिकाणी पी या ठिकाणी जे ची पुत्री असेल, एफ दाखवून देऊ. प्लस साठी काय या ठिकाणी जी एच की बहीण आहे, म्हणजेच काय जे ही बहीण आहे. कोणाची बहीण आहे, तर डी ची बहीण आहे. भागाकार साठी काय मित्रांनो जी एच का पुत्र आहे, म्हणजेच काय या ठिकाणी हा पुत्र आहे. कोणाचा पुत्र आहे, तर मित्रांनो यश चा पुत्र आहे बरोबर. यश चा पुत्र आहे. मग काय विचारलेलं आहे, जे यश से किस प्रकार संबंधित है, जे यश से किस प्रकार. जे आणि हे यश हे तर माता असेल किंवा पिता असेल सांगता येत नाही, पण जे मात्र कन्फर्म आहे की पुत्री आहे. विकल्प ए. जे यश से किस प्रकार संबंधित है, तो जे यश की पुत्री है. ओके चला त्यानंतर बघूयात मित्रांनो आपण. बघ काय या ठिकाणी लॉजिक समजून घेणार आपण. या ठिकाणी एफ जी जे ओ, एफ जी जे ओ. एफ जी मित्रांनो या ठिकाणी 1, या ठिकाणी जी 3, या ठिकाणी किती 5, तर या ठिकाणी 7 यायला पाहिजे. म्हणजेच काय व्ही यायला पाहिजे. या ठिकाणी व्ही म्हणजे हे दोन विकल्प कट होतात. त्यानंतर झेड ए, त्यानंतर झेड पुन्हा एकमेकांचे विपरीत म्हणजे डी विकल्प बरोबर असेल. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो काय देण्यात आलेले. या ठिकाणी बघा मित्रांनो हे 56,000 आणि हे 14,000. म्हणजेच काय 14 गुणिला 5 केल्यानंतर 56 होतात. ओके नाही 5 नाही 4, 14 गुणिला किती मित्रांनो 4 म्हणजे 56 होतात. हे 28 आणि हे किती 14,000 म्हणजे गुणिला 5. मग या ठिकाणी मित्रांनो 35 चे या ठिकाणी गुणिला 4 गुणिला 5. मग या ठिकाणी काय मित्रांनो तर इथं अशी संख्या ठेवणार आपण गुणिला किती मित्रांनो 4. म्हणजे इथं एक संख्या ठेवा की 4, 7 चोक 28 म्हणजे 700. या ठिकाणी डी विकल्प बरोबर असेल. त्यानंतर बघूयात मित्रांनो या ठिकाणी गणितीय क्रिया म्हणतो आपण की समीकरण कशा पद्धतीने संतुलित होतोय. मित्रांनो या ठिकाणी भागाकार 14/28 गुणा 98 हे ठीक आहे ना. भागाकारचं चिन्ह चेंज नाही व्हायला पाहिजे. एक वेळेस प्लस वगैरे होत असेल तर मान्य आहे, कारण की 42 गुणिला 14 वगैरे वगैरे. त्यानंतर गुणाकार आणि भागाकार, इथं भागाकार आणि या ठिकाणी गुणाकार. म्हणजेच काय 14 गुणिला 28 बटा किती 98, 1 हे 7 4
ओके ठीक आहे, 14 + 4 - 14 म्हणजे 4 105 नाही आहेत, म्हणजे विकल्प या ठिकाणी काय मित्रांनो 2 पण कट होतो. मग 3 आहे आपल्याकडे मायनस आणि प्लस, या ठिकाणी प्लस असेल आणि या ठिकाणी मायनस असेल. ओके बघूयात मित्रांनो या ठिकाणी मग काय घडतंय. 14/28 × 98 1 2 म्हणजे हे किती 49 49 - 42. ओके नाही मित्रांनो हे पण काही जमणार नाही. मग लास्ट एकच शिल्लक आहे आणि ते 100% उत्तर असेल, म्हणजे 3 कट केल्यानंतर आता काय आपल्याकडे शेष बघा ते आपण सॉल्व्ह करून बघूया. त्या ठिकाणी 42 आहे सुरुवातीला. 42 × 14/28 + 98 - 14. मग मित्रांनो इथं आपण भाग देऊया 28 ने. हे 1 तर हे 2 म्हणजे हे किती मित्रांनो 21. मग या ठिकाणी 21 म्हणजे या ठिकाणी 7चा फरक आहे, म्हणजे 97 98 + 7 105. हे समीकरण सॉल्व्ह करून घ्या मित्रांनो, सिंप्लिफिकेशन. 105 या ठिकाणी बरोबर आहे, म्हणजे विकल्प डी बरोबर असेल. ओके त्यानंतर बघा मित्रांनो क्यूब डाईस म्हणतो आपण याला. बघा बघा कदाचित तुम्हाला दिसत नसेल, या ठिकाणी बघा मी नंबर या ठिकाणी काय अल्फाबेट या ठिकाणी एच आहे, या ठिकाणी आय, या ठिकाणी एल, या ठिकाणी के, इथं आय, इथं एच आहे. ओके तर आपल्याला GL वर्णाक्षर के दर्शाने वाले फलक के विपरीत फलक पर स्थित वर्णाक्षर ज्ञात कीजिए. मित्रांनो मला एक सांगा, जिथं के दिसत असेल त्याचे विपरीत जो असतो तो कधीच दिसत नाही. के चे विपरीत एच 100% नसेल. मित्रांनो एच इथं पण आहे, एच इथं पण आहे, आय इथं पण आहे, आय इथं पण आहे. मग या ठिकाणी विसंगत दोनच आहे, एल आणि के, म्हणजे या ठिकाणी एल बरोबर असेल. ओके चला पुढे जाऊ मित्रांनो. काय या ठिकाणी समजून घ्या मित्रांनो. फरक किती या ठिकाणी 22, फरक किती या ठिकाणी 33, फरक किती 44, फरक किती 55, फरक किती 66, म्हणजे 5 आणि 6 किती 11. एकक स्थानी 1 इथंच आहे, म्हणजे विकल्प बी. ओके चला त्यानंतर पुन्हा चूहा, कुंतक, मगरमच्छ, तर मित्रांनो सरीसृप असतो, हा विकल्प बी मध्ये आहे. ओके चला अशा पद्धतीने मित्रांनो टोटल आज या ठिकाणी आपण ही प्रश्नपत्रिका कंप्लीट केलोय. शिफ्ट नंबर 3 अंतर्गत 17/1/2023 आणि रिजनिंगची ही प्रश्नपत्रिका होती. अशा पद्धतीने आपण कंप्लीट केलोय. ओके चला मित्रांनो इथं थांबूयात, भेटूयात आपण नेक्स्ट सिरीजला. ओके थँक्यू.